नमस्कार, रेतीटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो। इयत्ता 10वी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर क्रमांक 3 केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स हा आपण चॅप्टर पाहणार आहोत। यातील हा काही भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहू, उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया। चला सुरुवात करूया। केमिकल रिएक्शन म्हणजे काय? तर केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रिया ही अशी प्रोसेस आहे is in which some substance undergo bond breaking and are transferred into new substance by formation of the new bond। ह्यामधील जे काही मूलद्रव्य म्हणजे सबस्टन्सेसचे बॉन्ड ब्रेकिंग होतात आणि नवीन सबस्टन्स तयार होतात, त्याच्यातून नवीन बंध तयार झालेले आपल्याला दिसून येतात। The substances taking part in the chemical reactions are called reactant। जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतात त्यांना रिएक्टंट असं आपण म्हणतो। The substances formed as the result of a chemical reaction by formation of the new bonds are called। हे रासायनिक अभिक्रिया होऊन त्याच्यातून जो नवीन प्रोडक्ट किंवा नवीन सबस्टन्स जो काही तयार होतात त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणतो। म्हणजे या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे काय आहेत, या ठिकाणी रिएक्टंट आहेत आणि याच्यापासून जे काही नवीन सबस्टन्स तयार झालेला आहे त्याला आपण प्रोडक्ट असं म्हणणार आहोत। केमिकल इक्वेशन्स। आता केमिकल इक्वेशन्स कशा लिहिणं का आवश्यक असतं? लेट अस सी लुक ॲट द केमिकल रिएक्शन। अ कलरलेस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट इज द फॉर्म्ड ऑन ॲडिशन ऑफ अ झिंक डस्ट टू द ब्ल्यू सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट। म्हणजे या ठिकाणी आपण कलरलेस सोल्युशन या ठिकाणी घेतलेलं आहे, रंगहीन द्रावण झिंक सल्फेटचं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही झिंकची डस्ट टाकली तर त्याच्यापासून ब्ल्यू कलरचं कॉपर सल्फेट तयार होतं। ही अशी रासायनिक अभिक्रिया। जर अशीच आपण रासायनिक अभिक्रिया लिहिली तर ती खूप किचकट होणार आणि त्यातून आपल्याला परफेक्ट असं काही समजणार नाहीये। म्हणून रासायनिक केमिकल इक्वेशन लिहिण्याची पद्धत आपल्याला बघायची आहे। दिस केमिकल रिएक्शन कॅन बी रिटन इन द ब्रीफ। हीच रासायनिक अभिक्रिया आपण अगदी थोडक्यात लिहूया। ते आपल्याला असं म्हणता येईल, कलर सोल्युशन एखाद्या सबस्टन्सचं सोल्युशन असेल त्याला आपण ॲक्युअस सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट आणि याच्यामध्ये काय ऍडिशन केलेलं आहे, झिंक डस्ट। म्हणजे ॲक्युअस सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट प्लस झिंक डस्ट आणि मध्ये आपण एरो काढलेला आहे, म्हणजे इट गिव्स ती रासायनिक अभिक्रिया कंप्लीट होऊन ॲक्युअस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट प्लस कॉपर। ही रासायनिक अभिक्रिया आपण एवढ्या या ओळीची आपण अगदी थोडक्यामध्ये अशा पद्धतीने ही रासायनिक अभिक्रिया लिहिली। जर तुम्ही अशा पद्धतीने या मार्गाने जर तुम्ही अशा लिहिली रासायनिक अभिक्रिया, दिस अ सिंपल वे टू रिप्रेझेंट इन केमिकल रिएक्शन इन वर्ड इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन। जर तुम्ही असं शब्दामध्ये लिहिलं तर त्याला आपण शाब्दिक समीकरण असं आपण म्हणूया। अ वर्ड इक्वेशन कॅन बी रिटन इन अ फर्दर कंडेन्सेशन फॉर्म युजिंग केमिकल फॉर्म्युले ॲज फॉलोइंग। ह्याच्यापेक्षा अगदी समर्पक असं आपण रासायनिक अभिक्रिया ही जी काही समीकरण आहेत हे समीकरण आपण व्यवस्थितपणे सहजपणे मांडू शकतो त्याच्यापेक्षा कमी शब्दामध्ये। मग या ठिकाणी कॉपर सल्फेटचं या ठिकाणी आपण त्याचं फॉर्म्युले लिहू, CuSO4, झिंकचं Zn लिहिलं आपण, त्याच पद्धतीने ही त्यांची रासायनिक अभिक्रिया आणि याच्यापासून झिंक सल्फेट प्लस कॉपर Cu हे तयार झालेलं आहे। म्हणजे ही रासायनिक समीकरण एवढ्या ओळीचं आपण अगदी थोडक्यामध्ये लिहू शकतो। यासाठी आपल्याला हे रासायनिक समीकरण लिहिणं खूप महत्वाचं होतं। मग आता ही लिहायची कशी? रायटिंग अ केमिकल इक्वेशन। हे रासायनिक अभिक्रिया किंवा इक्वेशन्स हे लिहिणं त्याला एक रूल आहे, या रूल प्रमाणे हे आपल्याला लिहायचे। आता एक साधारणपणे आपण एक उदाहरण पाहूया। रायटिंग अ केमिकल इक्वेशन कशा पद्धतीने करायची, इक्वेशन लिहिण्याची पद्धत काय आहे ते पाहूया आपण। इन अ केमिकल इक्वेशन द रिएक्टंट्स आर रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड फाइल द प्रोडक्ट ऑन द राइट हँड साइड। म्हणजे या केमिकल रिएक्शन लिहित असताना डाव्या बाजूला नेहमी रिएक्टंट असतात तर उजव्या बाजूला प्रोडक्ट लिहिली जातात। अँड एरो हिलिंग टुवर्ड द प्रोडक्ट इज ड्रॉन इन बिटवीन देम। प्रोडक्ट आणि रिएक्टंट यांच्यामध्ये हा एरो दाखवलेला असतो आणि धीस एरो इंडिकेट दॅट द डिरेक्शन ऑफ द रिएक्शन। रासायनिक अभिक्रियेची दिशा हा बाण दाखवत असतो। ही रासायनिक अभिक्रिया तुम्हाला सांगितलेली आहे। तर ह्या डाव्या बाजूला हे सगळे रिएक्टंट असतात, उजव्या बाजूला प्रोडक्ट असतात
आणि हा जो काय एरो आहे हे एरो काय करतो तर these arrow indicate the direction of the reaction. If the reactant or the product are two or more, जर रिएक्टंट किंवा प्रोडक्ट हे दोन किंवा दोन पेक्षा जर जास्त असतील तर ते कशा पद्धतीने दाखवायचं तर दे आर लिंक्ड विथ द प्लस साइन, त्यांच्यामध्ये अधिकचं चिन्ह टाकायचं. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की ते H2 प्लस O2 आहे, तर याच्यामध्ये प्लसचं सिम्बॉल दिलेलं आहे. म्हणजे जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त असतील रिएक्टंट असो किंवा प्रोडक्ट असो तर ते दाखवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये प्लसचा आपल्याला सिम्बॉल किंवा ऍड आपल्याला करता येतात. टू मेक द केमिकल रिएक्शन इक्वेशन्स मोर इन्फॉर्मेटिव्ह, जर तुम्हाला ही जास्त माहिती देणारी ही रिएक्शन इक्वेशन तुम्हाला लिहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला त्याच्या फिजिकल स्टेट्स, त्याच्या भौतिक अवस्था त्या रिएक्टंटच्या आणि त्या प्रोडक्टच्या लिहिणं आपल्याला आवश्यक असते. मग ती आपल्याला जास्त माहिती देणारी होऊ शकते. Their gaseous, liquid and solid state are indicated writing the letter G, L and S respectively in the bracket. जर दिलेले पदार्थ तुम्हाला वायू, द्रव आणि स्थायू अवस्थेमधील असतील तर त्यासाठी लिक्विड गॅसेसचं G या ठिकाणी घेतो, लिक्विडचं L आणि सॉलिडचं S या पद्धतीने हे त्या सबस्टन्सच्या खालच्या बाजूला आपण ब्रॅकेट मध्ये लिहिणार आहोत. म्हणजे या ठिकाणी जर G असेल तर ते इट इंडिकेट ॲट द गॅसियस स्टेट. इफ द प्रोडक्ट फॉर्म्ड इज इनसोल्युबल सॉलिड इन द फॉर्म ऑफ द प्रेसिपिटेट then instead of the S it can be indicated by the arrow pointed downward. म्हणजे जर याच्या बरोबर हे पदार्थ प्रोडक्ट तयार होत असताना ते इनसोल्युबल सॉलिड मध्ये असेल आणि त्याची जर पीपीटी तयार झालेली असेल म्हणजे प्रेसिपिटेट जर तयार झालेली असेल तर त्याच्या पुढे ते इंडिकेट करताना त्याच्या खालच्या बाजूला अवक्षेप त्याला म्हणतात. प्रेसिपिटेट म्हणजे अवक्षेप म्हणजे थोडं गाळ होणे, साचा होणे, हे त्याच्या डाउनवर्ड एरोनं हे दाखवलं जातं. फिर रिएक्टंट अँड द प्रोडक्ट आर इन द फॉर्म ऑफ द सोल्युशन इन वॉटर. जर रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे जर पाण्यामध्ये जर विरघळणारे असतील तर दे आर सेड टू बी द प्रेझेंट इन ॲक्युएस सोल्युशन स्टेट. म्हणजे त्यांची ते जर पाण्यामध्ये विरघळणारे जर सबस्टन्स असतील रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट ते ॲक्युएस सोल्युशन स्टेट मध्ये आहे असं आपण म्हणूया. अँड दिस स्टेट इज द इंडिकेटेड बाय द पुटिंग द लेटर AQ. AQ हा काय करणार आहे आपण ब्रॅकेट मध्ये त्याच्यामध्ये लिहिणार आहे म्हणजे सोल्युशन ऑफ ज्याचं म्हणणार आहोत त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी कॉपर सल्फेटचं सोल्युशन CuSO4 सोल्युशन या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे ॲक्युएस सोल्युशन घेतलेलं आहे जे ब्रॅकेट मध्ये AQ लिहिलेलं आहे. झिंक याची स्टेट आहे सॉलिड स्टेट आहे म्हणून या ठिकाणी S हे इंडिकेट केलेलं आहे ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. हे जो काय पदार्थ होतो जो काय पाण्यामध्ये द्रावणीय असतो विरघळतो त्या ठिकाणी ॲक्युएस असं लिहिलेलं असतं. When heating is to be given from outside to bring about the reaction, जर एखादी रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी जर त्याला उष्णता बाहेरून पुरवावी लागते तर त्यासाठी आपल्याला इट इंडिकेट बाय द साइन डेल्टा हे हीटचा सिम्बॉल आहे आणि हा कुठे लिहायचा रिटन अबव द एरो दॅट इंडिकेट द डिरेक्शन ऑफ द रिएक्शन. जो रासायनिक अभिक्रियेची दिशा दाखवणारा जो बाण आहे त्याच्यावरती तुम्हाला ही हा डेल्टा म्हणजे या ठिकाणी हीटचा सिम्बॉल दाखवावा लागेल. किंवा जर तुम्ही त्याला रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी केमिकल रिएक्शन घडून येण्यासाठी त्याला जर बाहेरून तुम्ही उष्णता पुरवत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे सिम्बॉल लिहिणं गरजेचं असतं. आणि या ठिकाणी आता नंतर पहा प्लस हीट HET हीट हे तुम्हाला केव्हा लिहायचं आहे जर एखादी रासायनिक अभिक्रिया केमिकल रिएक्शन ज्यावेळेस घडून येते त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये किंवा काही प्रमाणामध्ये जर हीट उष्णता बाहेर पडत असेल तर त्यावेळेस प्लस हीट हे देखील आपल्याला या ठिकाणी नॉमिनेट करणं गरजेचं असतं. इट इज नेसेसरी टू फुलफिल सर्टन कंडिशन्स लाईक अ स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, कॅटलिस्ट एक्सेट्रा टू ब्रिंग अबाउट सम रिएक्शन्स. काही रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी काही इतर गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी माहिती लिहिणं गरजेचं आहे. जसं की तापमान असेल, प्रेशर असेल म्हणजे टेम्परेचर असेल, प्रेशर, कॅटलिस्ट कोणतं वापरले ते. These conditions are the indicated at the below or the above. The arrow indicate the
डिरेक्शन ऑफ द रिएक्शन, आणि हे आपण जे काय एरो असतो त्याच्या वर किंवा त्याच्या खाली लिहू शकतो. म्हणजे ह्या एरोवर आपल्याला 60 डिग्री सेल्सिअस तुम्हाला लिहिलं आहे, म्हणजे ह्या ठिकाणी 60 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत ह्याला तापवावं लागलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निकेल हा कॅटलिस्ट टाकलेला आहे, त्याच्यामुळे ही रासायनिक अभिक्रिया घडून आली आहे हे आपल्याला या ठिकाणी समजते. बॅलन्सिंग अ केमिकल इक्वेशन. आता ही जी काही केमिकल इक्वेशन आहे ते संतुलित कसे करायचे, बॅलन्सिंग कसे करायचे हे महत्वाचं आहे. आता एखादे समीकरण दिलेलं असतं ते बॅलन्सिंग आहे का नाही हे आपण कसं ओळखणार ते पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन इज एन एक्झाम्पल ऑफ सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड इट गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. हे तुम्हाला रासायनिक अभिक्रिया दिलेली आहे. हे आपल्याला आता हे केमिकल हे बॅलन्सिंग करायचं आहे आपल्याला केमिकल इक्वेशन, तर ते कशा पद्धतीने करूया. पहिल्यांदा राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन. दिलेले ही शाब्दिक उदाहरण आहे ते आपल्याला फॉर्म्युलेच्या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साइडचा फॉर्म्युला NaOH प्लस सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 इट गिव्ह Na2SO4 प्लस H2O. या पद्धतीने हे तुम्ही रासायनिक अभिक्रिया हे लिहाल. आता हे सर्व बॅलन्स आहे का नाही ते आपण चेक करूया. आता स्टेप दुसरी आपल्याला काय करायचं आहे, चेक वेदर द इक्वेशन इज द बॅलन्स्ड ऑर नॉट बॅलन्स्ड बाय कंपेअरिंग द नंबर ऑफ द ऍटम्स ऑफ द व्हेरियस एलिमेंट प्रेझेंट ऑन द टू साइड्स ऑफ द इक्वेशन. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला प्रत्येक ऍटम प्रत्येक एलिमेंट हा म्हणजे तिकडे सोडियम असू दे, ऑक्सिजन असू दे, हायड्रोजन असू दे, इकडे सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, ह्या ऍटम सगळे एलिमेंट तेच आहेत, पण हे बॅलन्सिंग आहेत का हे आपल्याला पाहायचं. तर त्यासाठी आपण या ठिकाणी अशा पद्धतीने एक चार्ट काढूया. रिएक्टन्स आणि प्रोडक्ट लेफ्ट साइड राईट साइड या दोन्हीचं आपण या ठिकाणी कंपॅरिझन करू. या साइडला सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन घेतलाय, सल्फर घेतलेला आहे, त्याच पद्धतीने इकडे पण तेच एलिमेंट आहेत. तर ह्यांचे आपण ऍटम्स किती आहेत हे आपण या ठिकाणी शोधायचं. या ठिकाणी सोडियमचा 1 आहे, ऑक्सिजनचे 5, इथे 4 आणि हा 1, हे एकूण 5 झाले. हायड्रोजनचे 3, हे 2 आणि हा 1 3, आणि सल्फर हा 1 आहे तर इथे 1 घेतो. आणि त्याच पद्धतीने प्रोडक्ट मधील देखील आपल्याला काउंट करायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने कंपॅरिझन ऍटम केलं, ऍटम कंपॅरिझन केलं तर लेफ्ट अँड राईट साइडचं, तर तुम्हाला याच्यामध्ये काही फरक तुम्हाला दिसेल. तर इकडे सोडियमचा 1 आहे रिएक्टन्स मध्ये आणि प्रोडक्ट्स मध्ये 2 आहेत. त्याचबरोबर हायड्रोजनचे 3 आहेत आणि इकडं प्रोडक्ट्स मध्ये 2 आहेत. आता म्हणजे ही अनबॅलन्स्ड रिएक्शन आहे. तर आता हे आपल्याला बॅलन्सिंग करायचे. द स्टेप थर्ड आहे, इट इज द कॉन्व्हिनियंट टू स्टार्ट अ बॅलन्स अँड इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन द मॅक्झिमम नंबर ऑफ द ऍटम. ज्या ह्याच्यामध्ये सर्वात जास्त ऍटम्स आहेत त्याच्यातून कंपाऊंड, ज्या संयुगामध्ये सर्वात जास्त संयुगे आहेत त्याच्यातून सुरुवात करायची. या ठिकाणी आपण हा इन द प्रोडक्ट या ठिकाणी 2 आहेत, सुरुवातीला 2 होते, आता इकडं रिएक्टंट मध्ये NaOH 1 आहे, सुरुवातीला 1 होता. आता बॅलन्सिंग आपल्याला करायचं आहे. बॅलन्सिंग करायचं म्हणजे सर्वात जास्त कंपाऊंड चे ऍटम्स किती आहेत त्या पद्धतीने आपल्याला करायचं. इट कॉन्व्हिनियंट टू द फर्स्ट कन्सिडर दॅट एलिमेंट इन दिस द कंपाऊंड विच हॅज द अनइक्वल नंबर ऑफ द ऍटम ऑन द टू साइड्स. आता या ठिकाणी अनइक्वल नंबर आहे ते आपल्याला नंबर इक्वल करून घ्यायचे. म्हणजे आता या ठिकाणी ट्वाइस आपण लिहिलेला आहे NaOH प्लस H2SO4 इट गिव्ह Na2SO4 प्लस H2O. या पद्धतीने आपण तिसऱ्या स्टेप पर्यंत आपण ते लिहिलेलं आहे. आता तेच रिएक्शन मी वरती लिहिले. We find that the equation is not balanced as the number of the oxygen and the hydrogen atoms are unequal to the side. आता देखील आपण परत याच पद्धतीने ही सर्व माहिती लिहून पाहूया. आता याचे क्लासिक आपण ऍटम्सचे आपण कंपॅरिझन करूया. तरी देखील आता ऑक्सिजन मध्ये आणि हायड्रोजन या 2 ऍटम्स मध्ये आता हे 2 बॅलन्सिंग करायचे राहिले. फर्स्ट बॅलन्स द हायड्रोजन नंबर as it is require a smaller factor. आता या ठिकाणी फक्त आता सुरुवातीला हायड्रोजन आपल्याला बॅलन्स करायचा. या ठिकाणी हायड्रोजन आहेत H2O आहे. मग या ठिकाणी हायड्रोजनचे आपल्याला किती 4 आहेत, तर हे आपल्याला बॅलन्स करायचं म्हणजे या ठिकाणी 2 घेतो, म्हणजे 2 × 2 4, म्हणजे हायड्रोजनचे या ठिकाणी 4 आयटम होतील. स्टेप 4, राईट डाऊन द फायनल बॅलन्स इक्वेशन. अगेन पुन्हा हे फायनल बॅलन्स झालेलं इक्वेशन आपण घेऊया. आता यामध्ये सुरुवातीला आणि
शेवटी यामध्ये हायड्रोजनचे आयटम्स किती आहेत काय नाही ते पाहू आणि आपण त्याच्यामध्ये रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट मध्ये ते इक्वल होतात का पाहूया. यामध्ये इनिशियल हायड्रोजन 4 होते H2SO4 मध्ये हायड्रोजन ॲटम. आता या ठिकाणी आणि प्रोडक्ट्स मध्ये 2 आहेत. या ठिकाणी आपल्याला हे 2 दिसतात. तर ते बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला ह्या H2O ला या ठिकाणी 2 × 2 म्हणजे 2 न मल्टिप्लाय केलं की हे इक्वेशन आपल्याला मिळून जाईल. आणि आता जर तुम्ही चेक केलं तर याच्या रिॲक्टन्स आणि प्रोडक्ट मध्ये दोन्ही बाजूला किती एलिमेंट ॲटम्स आहेत तर दोन्हीचेच तुम्हाला सर्व इक्वल सोडियम पासून हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सल्फर यातला प्रत्येक एलिमेंट तुम्हाला इक्वल ॲटम आलेला तुम्हाला दिसून येईल. ज्या वेळेस अशा पद्धतीने रिॲक्टंट आणि प्रोडक्ट्स मध्ये इक्वल ॲटम येतील त्यावेळेस ही दिलेली केमिकल इक्वेशन हे या ठिकाणी बॅलन्स्ड झालं असं आपण म्हणतोय. यानंतरचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत जय हिंद.